नमस्कार मंडळी, श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण काही गणपती बाप्पाला घरी आणताना हे 21 नियम पाळायचे आहेत. ते आज आपण काही नियम पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण पाहूयात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पापासूनच होते. कोणतंही शुभ कार्य किंवा कुठलंही पूजा असो, प्रथम गणरायाची पूजा केली जाते. तसेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा हा आपला गणपती बाप्पा लवकरच आपल्या घरी येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सव हा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे हे 21 नियम पाळा. नंबर 1. घरामध्ये गणपती बाप्पा आणताना घराचा मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध आणि पाणी घाला. त्यानंतरच त्यांचं औक्षण करा. 2. गणेश स्थापना करताना ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी व त्या जागेवर थोडेसे तांदूळ व फूल घालून त्यावर पाट ठेवा. त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा. एक लक्षात ठेवा, मूर्तीचा मुख वस्त्राने झाकून असावे. 3. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून छान देवपूजा करून त्यानंतर कपाळी टिळक करून जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञपवीत धारण करावे. 4. गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्यावी व गणपती बाप्पाची तयारी करून घ्यावी. 5. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवावे. 6. गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरंजन, उदबत्ती, कापूरदाने ठेवावी. 7. गणपती बाप्पाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना चांगले स्वच्छ पितांबरीने घासून स्वच्छ धुवून गंध, हळद, कुंकू लावावे. 8. गणपती बाप्पासमोर विड्याची पाने, त्यावर सुट्टे 1 रुपया असे पैसे, सुपारी असे 5 विड्याची पाने ठेवावेत. 9. गणपती बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा. 10. गणपती बाप्पाला सुरुवातीला पंचामृत करावे. 11. मोदक, पेढे, लाडू, नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत. एखाद्या वाटीत किंवा डब्यामध्ये किंवा ताटामध्ये मांडावेत. 12. गणपती बाप्पा यायच्या अगोदर किंवा त्या दिवशी पहिल्या दिवशी 21 मोदकांचा एक वेळेस नैवेद्य दाखवावा. 13. बाप्पासाठी कापसाचे 21 वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ करून ठेवावी. 14. पूजा करताना यजमानांनी उपरणं 16 घालून पूजा करावी. पूजा करताना स्वच्छ आसन असावं. 15. गणपती बाप्पासमोर पूजेसाठी तांब्याचा तांबा, ताम्हण, पळी इत्यादी भांडे स्वच्छ धुवून किंवा पितांबरीने स्वच्छ घासून धुवून स्वच्छ करूनच मग छान मांडावेत. 16. गणपती बाप्पाला आपल्या डाव्या हाताला भरलेला पाण्याचा तांबा ठेवावा. उजव्या बाजूला फुलपात्र, पळी आणि उजव्या बाजूलाच ताम्हण ठेवावे. 17. देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करावे. 18. गणपती बाप्पासाठी 21 दुर्वांचा 21 जुड्या नक्की ठेवा किंवा 21 जुड्यांचा हार बनवावा. सोबतच बेलपत्रे किंवा जास्वंदीची फुले, तुळस आणि शक्य असल्यास 21 प्रकारच्या पत्री देवाला ठेवाव्या किंवा वाहाव्यात. सोबतच जास्वंदाची फुलं नक्की अर्पण करावीत. 19. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवावेत. 20. पूजा सुरू झाली की घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्याचे ताट, कापूर जरूर लावावे. 21. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करावी.
महानैवेद्यानंतर महाआरती करावी व गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा व आलेल्या सर्व भावी भक्तांना किंवा लहान मुलांना 1-1 मोदक असा प्रसाद द्यावा किंवा फळं असतील तर फळं द्यावी। तसेच श्री गणेशा आणि 21 या अंकाचा अतिशय जवळचं नातं आहे, त्यामुळे बाप्पाला घरी आणल्यानंतर 21 नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला माझी ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।